आणखी याचा एक प्रकार ह्या भरलेल्या शेंगाचा ह्या असा तयार करून याची सुकी भाजी पण बनवल्या जाते आणि आलूमध्ये बॉईल आलूमध्ये याची बॉईल केलेली पेस्ट हे साल्ट न टाकता ती पण त्याच्यामध्ये मिक्स करून छान लागते भाजी. आणि स्पेशल भाजी बॉईल केल्यावर याचा अंदरचा भाग काढून बिया मिक्सरमध्ये लावून कांदा वगैरे टाकून पेस्ट छान लागते ही थोडी चटणी टाईप. तर हे दोन प्रकारची भाजी याच्यामध्ये सांबार वगैरे टाकून हिरवी मिरची भाजून म्हणा की तेलात तळून लसूण तळलेलं किंवा भाजलेलं वरून थोडं लिंबू पिळून किंवा चिंच टाकून ही चटणी फॉर्ममध्ये पण फार छान लागते. तर अशा प्रकारचा विविध उपयोग ह्या शेंगांमधून भाज्या बनवल्या जाते. ही आलूच्या भाजीमध्ये मिक्स करतात आणि स्पेशल पेस्ट म्हणून चटणी पण बनवल्या जाते. त्याबद्दल एकदा आणखी सांगते. ही डाळीमध्ये मिक्स करून दाल फ्रायमध्ये पण टाकल्या जाते. असे 2-3 प्रकार याच्या भाजीमध्ये आपण याची व्हेरायटी बनवल्या जाते. हीच फक्त ह्या जे जाड्या आहेत त्या बाकीचे हे जे कोवळे आहे हे तर फोडणीच्या वरणात सांबारामध्ये टाकल्या जाते. त्याचा उपयोग फक्त फोडणीच्या वरणात सांबारामध्ये किंवा ह्या अशा भाजीमध्ये पण टाकतात कोणी आलूच्या भाजी जरा. अशा पद्धतीने ह्या शेंगा छान लागतात. ही शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे. आता ही क्लिनिंग प्रोसिजर थंड्याच पाण्यात मी 2-3 वेळा पाण्याने धुवून टाकलेले आहे. याला पाणी बदलवलं पाणी धुताना हे शेवग्याच्या शेंगा धुताना. आणि हे जाडवाल्या शेंगा आहे भरलेल्या. आता मी हे पाणी ठेवलं त्याच्यात मीठ टाकलं प्याज पाणी आणि मीठ टाकलं त्याच्यात पाणी थोडं भरपूर ठेवलं. हे बुडेल अशा ह्या भरलेल्या शेंगा आहे शेवग्याच्या. याला मी 80% बॉईल करणार कारण का याचा जो छिलका आहे हा शिजला नाही पाहिजे. याला नंतर मी कापून ओलवून त्याचा जो मगज आहे आणि बी आहे ते काढणार. हे बघा असे. आता हे शिजलेलं आहे आणि आता हा मगज त्याच्यातला मी त्या वाट्यात काढणार आणि बिया पण काढणार त्याच्यात. आणि जो छिलका आहे तो वापरायचा नाही आहे, तो वेस्टेज आहे. चाकूच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने पण त्याचं जे मगज आहे शेंगाच्या अंदरचा बियासोबतचं ते काढल्या जाते. ह्या मी अर्धा किलो शेंगा घेतलेल्या होत्या त्याच्यामधून 4-5 अशा कोवळ्या शेंगा आहे आणि ह्या भरलेल्या शेंगा. तर याची भाजी बनते छान. सुकी भाजी चटणी याचे वेगळे उपयोगात आणता येते. सुकी भाजी बनते छान, चटणी बनते. जर आवड असेल तर ज्यांना आवडतात शेवग्याच्या शेंगा त्यांच्यासाठी आहे ही. आपण जे दाल फ्राय करतो त्याच्यामध्ये पण ही टाकता येते. स्पेशल शेवग्याच्या मगज टाकून दाल फ्राय बनवता येते तुरीची डाळ शिजवल्यावर.
नंतरची प्रोसिजर आहे. बिया ही जी सुकी भाजी बनवल्या जाते, मी बनवते तेव्हा बिया काढत, हे बघा हे असं मांस आहे. जर सुकी भाजी बनवायची असेल तर हे असंच डायरेक्ट मांस टाकायचं आणि त्याच्यासोबत बिया. हे झालं मांस. हे पल्प, शेंगा बॉईल झाल्या, पूर्ण शिजल्या, त्याच्यानंतर हा पल्प काढायचा आणि त्या पल्प जो आहे तो डाळीमध्ये मिक्स करून छान लागते दाल फ्राय कधी ते. आणि सुकी भाजी बनवल्या जाते, बॉईल आलूमध्ये टाकून मिक्स भाजी बनवल्या जाते. तर याची ही पहिली प्रोसिजर आहे. मग त्याचा तुम्ही कसाही उपयोग घ्या. पराठे पण बनवते मी कधी कधी, पण त्याच्यात बिया नाही टाकत, फक्त ही जास्त प्रमाणात शेंगा असल्या तेव्हा. कांदे वगैरे वापरून, लसूणची पेस्ट वापरून बनवल्या जाते. कांदा लसूण न वापरताही खूप छान भाज्या होतात ह्या. सुकी भाजी ग्रेव्ही. माझा फर्स्टवाला ब्लॉग आहे तो सुक्या भाजीचा आहे, जो की ज्याच्यात कांदा आणि लसूण टाकलेला नाही आहे. मी सेकंडवाला ब्लॉग जो बनवेल तेव्हा मी कांदा लसूण टमाटर सांबार ही पेस्ट टाकून भाजी बनवणार आणि याच्यातलीच थोडीशी दाल फ्राय बनवणार.